आपण पाहत आहात न्यूज जनाधार, जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी, जनतेच्या मनातील बातमी. ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कल्पना करा, एखाद्या गावात 75 वर्ष स्मशानभूमीच नव्हती. पावसात ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार, चिखलातून मार्ग काढत अंत्यसंस्कार करावे लागत. पण आता या गावाच्या अनेक वर्षाचा प्रश्न अखेर सुटला आहे. शहापूर तालुक्यातील शेंद्रुण खुर्द या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्ष स्मशानभूमी नसल्याची गंभीर समस्या होती. जागेच्या अभावामुळे गावकऱ्यांना मयत व्यक्तीवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत होते. पावसाळ्यात तर ताडपत्रीचा आधार घेऊन आणि शेताच्या बांधावरून चिखल तुडवत अंत्ययात्रा काढावी लागत होती. शासनाकडून स्मशानभूमीसाठी निधी येऊनही जागेचा प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे हा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहिला होता. मात्र अखेर गावातील दानशूर दाते दशरथ महाराज पाटोळे, पंढरीनाथ पाटोळे आणि भूषण पाटोळे यांनी स्मशानभूमीसाठी जागा दान दिल्याने हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याचबरोबर नरेश पाटोळे आणि जितेंद्र पाटोळे यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास नेले आहे. नुकतेच मोक्षधाम नावाने बांधलेल्या या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामसेविका अश्विनी गवाळे, लिपिक राकेश पंडित, माजी उपसरपंच वैभव पाटोळे तसेच ग्रामस्थ शिवराम पाटोळे, किसन गोडे, वसंत भोईर, रघुनाथ निचिते, पुंडलिक पाटोळे, गजानन भोईर यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 75 वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्याने शेंद्रुण खुर्द गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा स्थानिक बातम्यांसाठी आमच्या न्यूज जनाधार चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.